अहेरी टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। राजनगरी अहेरी येथील मुख्य रस्त्याची मागील 3 वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे। तसेच इतर प्रमुख मागण्यांना घेऊन अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक अमोल मुक्कावार, राहुल दुर्गे, अमोल रामटेके यांनी सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी पासून स्थानिक विश्वेश्वरराव महाराज चौकात उपोषण सुरू केले आहे। मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले आहे। दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या तथा विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम व शहरवासींनी उपोषणास उपस्थिती दर्शवून पाठिंबा दर्शवला आहे। अहेरी ते प्राणिदा पोलीस उपमुख्यालय या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे, अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ MD मेडिसिन डॉक्टरची नियुक्ती करावी, नगरपंचायत क्षेत्रातील वनहक्क जमीनधारकांना ठराव देऊन प्रकरण पुढे नेण्यात यावे, अहेरी येथे नवीन BSNL चे टॉवर उभारावे, प्राणिदा पोलीस कॅम्प, बेघर कॉलनी, गडबामणे, चिरपल्ली येथे पाणी टाकी मंजूर करावी, घरकुल धारकांना 10 ब्रास रेती मोफत उपलब्ध करून द्यावी, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याच्या 1 तारखेला अनुदान बँक खात्यात जमा करावे आदी मागण्या केल्या आहेत। विशेष म्हणजे मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण रखडल्यामुळे अहेरी नगरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे। अनेकांना श्वसन विकाराचे रोग जडले आहेत। सर्दी, खोकला, दम्याचे विकार, दुकानात धुळीचे साम्राज्य पसरत आहे। नगरपंचायत टँकरद्वारे पाणी टाकून धूळ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहे, मात्र पुढे उन्हाळा सुरू होणार असल्याने पाणी टंचाईची समस्याही उद्भवणार आहे।